नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर बरेच दिवस ना माझी एक इच्छा होती आणि पण कसं करायचं मला धाडसच होत नव्हतं. पण म्हटलं नाही, आता बाहेर तुम्हाला गंमत सांगते, बाहेर जेव्हा मी गरम मसाला घ्यायला गेले तेव्हा त्याची किंमत ऐकून मी एवढी शॉक झाले की 2100 रुपीज पर kg. मी म्हटलं बापरे, एवढा गरम मसाला महाग आहे. म्हटलं नाही, काही झालं तरी ह्यावर्षी आपण ट्राय करायचा, कारण मी दरवर्षी विकत बाहेरूनच आणायची. पण हे म्हटलं नाही, आता ना थोडीशी आईची हेल्प घेऊन वगैरे तिला विचारून, किंवा ती कधी आली होती तेव्हा एकदा तिच्याकडून बनवून घेतला होता. त्यानंतर मी काही बनवलेला नाही मसाला. म्हटलं चला थोडासा धीर करूया. काही काही गोष्टींना ना आपल्याला असं वाटतं की मला जमेल की नाही, कसं करायचं, पण ह्यावेळेला नाही ठरवलं आणि करायला सुरुवात केली. तर बघू आपण काय घेतले. हिरवे धणे घेतलेत, तमालपत्र आहे. आणि हे तमालपत्रांना जो काळपट दिसतोय, पण ते सांगितलं त्यांनी की हे चांगल्या क्वालिटीचं असतं म्हणून मी ते घेतलंय. आणि त्याच्यानंतर मग जिरं घेतलंय, शाही जिरे आहे, मसाला वेलची आहे, हिरवी वेलची आहे, आणि लवंग आहे, जायपत्री आहे. आणि हे सर्व जे प्रमाण आहे ना ते मी मोजून आणलं होतं शॉपमधून. ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी सांगेनच. आणि बडीशेप आहे, पुन्हा ही चक्री फूल आहे. आणि प्रत्येकाचं प्रमाण मी मसाला अर्धा किलो करायचं ठरवलं होतं, त्याप्रमाणे घेऊन आले. पण नंतर मग मला कळलं की आई म्हणे एवढा मसाला करून काय करणार, म्हणजे त्याचा सुगंध वगैरे जातो आणि तो आपण बनवू शकतो. असं एकदा आपल्याला कळलं की कसं बनवायचं, तर काही वेळ जास्त लागत नाही. म्हणून मग म्हटलं चला, आणि सध्या माझी फर्स्ट अटेम्प्ट होती म्हणून म्हटलं चला आपण बघूया करून. तर मी आता हे इंदोरी धने घेतलेत. आणि इंदोरी धने आहेत ना, त्यांचा कलर जरा हिरवा असतो आणि त्यांना सुगंध पण प्रचंड असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट जर मसाल्याच्या दुकानात गेल्यानंतर दोन प्रकारची दिसते आणि खरंच ती बघताना भरपूर फरक असतो त्या दोघांमध्ये पण. आणि इंदोरी धने मी बऱ्यापैकी वापरते जेवणामध्ये वगैरे, कारण त्यांची जी धने पावडर होते ना ती पण एकदम मस्त होते. आणि हे सर्व जे खडे मसाले आहेत ना ते भाजताना नेहमीप्रमाणे मी सांगते की जेवढे आपण मंद आचेवरती एखादी गोष्ट भाजू ना तेवढा त्याचा सुगंध येतो आणि ते एकदम व्यवस्थित असं भाजून पण निघतं. त्याच्यानंतर बडीशेप टाकली. बडीशेपचं प्रमाण आहे ना मी 100 ग्रॅम वगैरे असं घेतलंय ह्याला, पाव किलो धण्याला. आणि हा ना मसाला मी जो बनवते तो आमच्या कोकणामध्ये जसा मसाला बनवतात त्याप्रमाणे बनवते. कारण प्रत्येकाची गरम मसाला बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते, पण ज्याप्रमाणे आम्ही घरी बनवतो किंवा तसंच हा मसाला आहे. तर 100 ग्रॅम बडीशेप घेतली आणि ती पण आता व्यवस्थित भाजून घेते. आणि हे मसाले ना एकदा असं घरी आपला बनवायची सवय झाली ना की आपल्याला कॉन्फिडन्स आला की आपण हे बनवू शकतो, की नेक्स्ट टाइम नक्कीच आपण ते बनवू शकतो. तर आता माझं बडीशेप झाली भाजून. नंतर हे तमालपत्राने बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की हे खडे मसाले ते भाजून निघतील का, म्हणजे मिक्सरमध्ये भाजून निघतील म्हणण्यापेक्षा ते मिक्सरमध्ये बारीक होतील का, कारण एवढे सर्व असे कडक असतात ते. तर हो, व्यवस्थित बारीक होऊन निघतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच पुढे की किती बारीक झालेत ते. आणि हे जे तमालपत्र आहे ना ते पण मी हाताने बारीक करते. म्हणजे जे खडे मसाले असतात त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ते मिक्सरला पटकन बारीक होतात. आणि एकदा आपण वस्तू भाजून घेतलं की ते जास्त कुरकुरीत होऊन मिक्सरला पटकन बारीक होतात. तर आता तमालपत्र झालं भाजते. आणि प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगते की कुठलीही गोष्ट भाजताना ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. आणि गरम मसाला म्हणाल ना, फक्त खडे मसाला आणायला म्हणजे एवढा खर्च होत नाही जेवढा ते रेडीमेड मसाला आपण वापरतो त्याला. आणि प्लस क्वांटिटी पण जास्त होते. म्हणजे जर आता हे मी पाव किलोच्या अंदाजाने प्रमाण घेतले तर मसाला नक्कीच माझा पाव किलोपेक्षा जास्त झाला. म्हणजे जवळपास अर्धा किलो वगैरे असं झाला असेल मसाला. ही काळी मिरी आहे, ती पण मी 10 ते 15 ग्रॅम घेतले. आणि मी तुम्हाला सांगते पूर्ण लिस्ट देतेच मी डिस्क्रिप्शनमध्ये. आणि हे सर्व मसाले भाजताना फक्त काही नाही, कमी जास्त प्रमाण झाला तर एवढं काय असं घाबरण्यासारखं नाही आहे. तो मसाला नक्कीच आपला चांगला होतो, कारण आपण सर्व जे साहित्य वापरतो प्रत्येकाला एक सुगंध आणि प्रत्येकाची वेगळी अशी टेस्ट असते, त्यामुळे तो मसाला छानच असा होतो. हे दगडी फूल आहे.
फक्त एवढंच की जाताना आपण जेव्हा खडे मसाला खरेदी करायला जातो तेव्हा प्रत्येकाची लिस्ट बनवून घेऊन जायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याकडून काही चुकायला म्हणजे काय राहून जायला नको. मग प्रत्येक वस्तू व्यवस्थित प्रमाणात घरी येते. आणि ऐन वेळेला जी आपली गडबड होणारी असते की बाबा हे राहिलं ते राहिलं, कारण गरम मसाला म्हणाला ना की त्याला असे छोटे छोटे जिन्नस भरपूर लागतात आणि एकाच वेळी आपल्या लक्षात एवढं राहत नाही. ही दालचिनी आहे, दालचिनीचं प्रमाण मी 15 ग्रॅम घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पण दालचिनीच्या 2 प्रकार आहेत. तर ही एक दालचिनी असते ती तिचं हे पण छान असतं, टेस्ट छान असते आणि टिकाऊ पण असते आणि आणि खायला पण छान वाटते. तर ही दालचिनी घेतली आणि बघा तिचे पण मी असे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले आणि झाल्याच्या नंतर जेव्हा भाजून तेव्हा हाताने एकदा तोडून बघायचे, म्हणजे आपल्याला कळतं व्यवस्थित झालेत म्हणून. आणि मग नंतर मी टाकलं मसाला वेलची आणि साधी वेलची पण टाकून घेतली आणि ती पण अशी बारीक करून घेतली. आणि गरम मसाला वगैरे तयार करून ठेवलं ना की काय वाटतं प्रत्येक वेळेला आपली गडबड होत नाही की चला आता काय करायचं आहे, तर कसं करणार, वाटण करायचं आहे, गरम मसाला करायचा, मला भरपूर वेळ लागेल आणि मग सारखं डोक्यामध्ये नाही मला एवढं म्हणजे होईल का एवढ्या वेळेत आटपणं. जर हे मसाले तयार असतील ना तर आपलं पटकन आटपून होतं. तसं मी आता हे ठेवले, लवंग घेते बारीक गॅसवरती भाजून आणि त्याचं पण प्रमाण 10 ग्रॅम घेतलं आहे. आणि आता हे सर्व माझे जिन्नस भाजून झालं की थोड्या वेळ त्यांना मी तसंच थंड व्हायला ठेवते. आणि हा एक म्हणजे मी हा जास्त कधी आपण वापरत नाही, म्हणजे गरम मसाला किंवा घरी पण जेव्हा खडे मसाले आणतो तेव्हा आणत नाहीत, पण ह्याची टेस्ट आणि जो गरम मसाला जो सुगंध येतो ना तर मला वाटलं ह्याच्यामुळे जास्त येतं. तुम्ही हा बघितला आहे का किंवा तुम्ही हा गरम मसाल्यामध्ये पदार्थ वापरता का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर हे नागकेशर आहे आणि साधारणतः लवंगसारखा दिसणारा आहे, पण तसा तो नाही आहे, थोडा वेगळा, पण त्याचा सुगंध ना अप्रतिम सुगंध आणि पूर्ण घरात असा तो दरवळत होता. आणि आता मी जायपत्री टाकले आणि जायपत्रीचे पण असे ना नंतर मग हाताने असे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले. आणि हे पण 10 ग्रॅम आहे. हे सर्व ना पाव किलो धण्याच्या अंदाजाने घेतलेलं हे मटेरियल आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही पण कमी जास्त असं करू शकता, कारण क्वांटिटी म्हणाल तर भरपूर अशी क्वांटिटी होते, कारण फाईन पावडर होते त्यामुळे तो मसाला बऱ्यापैकी जास्त होतो आपला. तर आता जायपत्री पण भाजून घेतली आणि आता सर्वात शेवटी मग टाकलं शहाजिरे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की काही जण आहेत ना ती लाल मिरची वापरतात, सुकी जी मिरची असते ती, पण आम्ही नाही वापरत ती मसाल्यामध्ये, कारण ऑलरेडी आमच्याकडे साठवणीचा मालवणी मसाला असतो त्याच्यामध्ये असतं ते, म्हणून आम्ही गरम मसाल्यामध्ये नाही वापरत. गरम मसाला फक्त आम्ही ज्या कडधान्यांच्या भाज्या असतात किंवा जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरे करतो त्यावेळेला गरम मसाला आम्ही जास्त प्रमाणात वापरतो. आणि कडधान्य जी भाजी असते ना त्याची टेस्ट जर हा मसाला टाकल्यावर एकदम छान अप्रतिम मस्त असं होतं. तर हा मसाला आता मी हाताने पुन्हा एकदा सर्व एकसाथ मिक्स करून घेते आणि थोडंसं जसं होईल तसं हाताने थोडंसं बारीक पण करता करायचा प्रयत्न करते, जेणेकरून मिक्सरच्या ह्याच्यावरती लोड वगैरे यायला नको, म्हणून हे करते, बारीक करते हाताने. आणि सर्व एकसाथ मिक्स करून झाले की थोडा वेळ थंड करून झाल्याच्या नंतर मग त्याची एक फाईन पावडर करून घेते. आणि पावडर करताना बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की पावडर करायला किती वेळ लागेल किंवा कसं हे होईल. तर हे बघा मी थोडंसं मसाला टाकून घेतला, थोडा हे टाकून घेते आणि मिक्सरचं भांडं लक्षात ठेवा एकदम सुकं पाहिजे, कुठेही पाण्याचा अंश नको आहे, कारण जर पाणी लागलं तर मसाला आपला जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे भांडं एकदम कोरडं पाहिजे आणि जे काय आपण वापरणार आहोत बारीक करण्यासाठी परात वगैरे मिक्स ते म्हणजे सर्व भांडी अशी कोरडी पाहिजेत. आणि ते आता मी करून घेतलं आहे बघा. आणि ही पावडर बघा एवढी पावडर अशी बारीक झाले तरीसुद्धा अजून आपल्याला एकदम दुकानामध्ये मिळते तशी एकदम बारीक पावडर करायची तर तेवढी पण होते. मी आता सध्या ना सर्व जेवढा गरम मसाला आहे तो एकसाथ पहिल्यांदा बारीक जेवढी होईल तेवढी बारीक पावडर करून घेते आणि नंतर मग चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायची. चाळून घेतले की त्याच्यामधले जो हे उरतो ते पुन्हा एकदा मिक्सरला लावायचं. असं नाही फक्त 2 वेळेला वगैरे करावं लागतं. जर तुमच्या मोटारची मिक्सरच्या कॅपॅसिटी जास्त असेल मोटारची तर ते लवकर होतं. तर ही बघा केवढी बारीक पावडर अशी होते
आणि हा मसाला करताना ना पूर्ण घरात असं सुगंध दरवताना सर्वांना कळलं की आज माझ्याकडे गरम मसाला बनवणं चालू आहे. एवढा छान असा हा गरम मसाला तयार झाला आणि काही जास्त वेळ नाही लागला. आणि एवढे दिवस मी उगाचच म्हणत होते बापरे मला गरम मसाला बनवायचा आहे, गरम मसाला बनवायचा आहे, कसं बनवू. पण काय काय वेळेला अशा गोष्टी असतात की आपण जर स्वतःहून डिसिजन घेतलं ना की नाही मी हे बनवणार किंवा कसं होईल ते बघू, तर नक्कीच आपण ह्या गोष्टी बनवू शकतो. आणि फक्त थोडंसं आहे की मला हे करायचं आहे की ते होऊन जातं. आणि तर आता मी हे दुसरी वेळ आहे माझी पुन्हा एकदा मिक्सरला लावायची. आणि ही बघा ही एकदम अशी छान अशी पावडर तयार झाले. आता माझं जवळपास 4-5 महिन्याचं तरी टेन्शन गेलं, त्यापेक्षा जास्तच होईल आता, कारण प्रत्येकाला डिपेंड असतं की किती भाज्या वगैरे बनवते. मसालेदार भाजी म्हटलं की मी त्याच्यामध्ये गरम मसाला हा टाकते. आणि मग हा मसाला एवढा स्टोअर कसा करायचा आणि मी कसा स्टोअर करते तर आपण ते बघूयात. कारण दरवेळेला काय होतं, मसाला आपण जर एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवला की तो जेव्हा ती बरणी आपण प्रत्येकाला उघडतो त्यावेळेला त्याचा सुगंध जातो तेव्हा किंवा कमी होतो. तर असं न करता तर मी काय करते, नेहमी माझ्याकडे ते बॅग असतात ज्या आपण पॅकिंगच्या बॅग असतात त्या आणलेल्या असतात घरामध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये ठेवून देते. म्हणजे जसं जसं मला लागेल तसं मी दरवेळेला ती एक म्हणजे करते. 2 महिन्याला समजा ही एक जी आता मी ओपन केले पॅकिंगची बॅग, त्याच्यामध्ये जेवढं लागेल मला 2 महिन्याला वगैरे तेवढाच मसाला मी पॅक करून ठेवते. आणि नंतर मग पुन्हा संपला की पुन्हा त्याचं हे करून ठेवते. तर हे बघा आता हे करून झालं आहे माझा मसाला. आता त्याला असे पॅक करून ठेवते आणि छोटे छोटे अशा 2 बॅग बनवते आणि मग त्या स्टोअर करते. याचप्रमाणे मी दरवर्षी जो मसाला असतो, मसाला काय हळद काय अशीच नेहमी स्टोअर करून ठेवते. आणि तुम्हाला खरं सांगते माझ्या हळदीला पण कधी असं टोका वगैरे काही वेळेला लागतो. जर बाहेरची दुकानात जर हळद तुम्ही जास्त क्वांटिटी आणली तर बघा तो नक्की तसं होतं. तर माझं तसं होत नाही. आणि आपलं लाल तिखट पण बरेच दिवस असं टिकतं आणि त्याचा सुगंध वगैरे व्यवस्थित असा छान राहतो. असं स्टेपलर करून ठेवल्यावरती काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर अशा 2 अशा माझ्या पिशव्या तयार झाल्या आणि ह्याच्यात जास्तच दिवस जातील. हे पाव किलो धन्याच्या अंदाजाने घेतलेल्या प्रमाणात. तर मसाला बघा किती छान असा झाला आहे. आणि जवळपास यासाठी खर्च मला म्हणाल तर 400 रुपयेपर्यंत खर्च, 450 ते 400पर्यंतच खर्च आला असेल किंवा कमी 350 ते 400पर्यंतच खर्च आला असेल. आणि एवढा छान असा मसाला झाला आणि त्याशिवाय तो घरी बनवलेला आणि क्वांटिटी पण जास्त आले. तर नक्की असं हे करून बघा. आणि तुम्हाला सांगते दरवर्षी मी हळद बनवते, तर ह्यावर्षी पण मी हळदीचा शूट केला पण तो काही अपलोड झाला नाही किंवा केला नाही. आणि आत्ता हळद भाजून वाळवून वगैरे सर्व ठेवली ती आणि आज जाऊ उद्या जाऊ. आणि ह्यावेळेला पावसाळा तर एवढ्या लवकर सुरू झाला त्यामुळे तर ते जाणंच माझं वेळच झालं नाही. मग मी एकदा करून आली, ती पण हळद माझी पॅक करायची राहून गेली होती. तर मी तुम्हाला ती पण दाखवते की ती हळद छान अशी टिकते. आणि एकदा आपल्याला सवय झाली ना एखादी गोष्ट करायची तर आपण ती करतोच. ही बघा हळद ही मी 1 किलोचं हळकुंड आणून ही बनवलेली हळद आहे. आणि एकदा सवय पण आपल्याला होऊन जाते बापरे घरची हळद आणि बाहेरची हळद. आणि जर आणायला झालं ना जेव्हा तर फार जीवावरती येते. जेव्हा ती म्हणजे ती जी आपल्याला कळतं जेव्हा आपण जेवणामध्ये टाकतो तेव्हा ते घरातले हळदीचं अगदी चिमूटभर किंवा 1 चमच छोटा जो मसाल्याचा चमच असतो तेवढी जरी टाकली तरी भरपूर असा छान कलर येतो. तेवढा बाहेरच्या ह्याला येत नाही कलर. आणि प्रत्येक वेळेला मग ती छोटे छोटे पॅक असे आणावे लागतात. मग हळद संपली प्रत्येक वेळेला लिस्टमध्ये टाका हळद नाही आहे. मग एकदा हा असं घरामध्ये कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या रोजच्या आपल्या व्यवहारात लागतात. त्यामुळे जर ते असेल ना तशी होत नाही, घाई गडबड वगैरे अशी काय होत नाही. आणि भरपूर कलरमध्ये फरक आहे. तर ही हळद पण आता मी हे करून ठेवते, पॅक करून तशाच पद्धतीने ठेवते म्हणजे भरपूर दिवस टिकेल. गेल्या वर्षीची हळद पण मला 1 किलो हळद जवळपास मला 11 महिने चालायचं, 10-11 महिने. आणि एवढं छान वाटलं ना म्हणजे ते पण मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं आणि मस्त झालं. आजचा असा ब्लॉग होता. आजचा ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.